2012 मध्ये संजय गोविलकर म्हणून ज्यांनी कसाबला जिवंत पकडला, ही जी टीम होती त्यात राष्ट्रपती पदक त्यांना मिळालेलं आहे, त्या ऑफिसर्स पैकी ते एक होते. तर ते आमच्या खूप परिचयाचे आणि आमच्या मोठ्या भावासारखे, आणि त्यांना नेहमी वाटायचं की विनोदमध्ये काहीतरी गुण आहेत, काहीतरी कॅलिबर आहे, तो करू शकतो. तर ते म्हणाले की विनोद, तुझी व्याख्यानं ऐकायला फार वेगळा क्राऊड असतो, म्हणजे व्याख्यानाचा क्राऊड वेगळा आहे, नाटकांचा क्राऊड वेगळा आहे, एक असा क्राऊड आहे जो पुस्तकच वाचतो, तर त्यांच्यासाठी तू ते पुस्तकामध्ये करू शकतोस का? आणि मग 2012 मध्ये मला शिवाजी व्हायचं या पुस्तकाचा जन्म झाला, आणि आतापर्यंत 5 आवृत्ती त्याच्या आलेल्या आहेत. व्याख्यानं 27 जिल्ह्यांमध्ये 1500हून अधिक ठिकाणी, शहरांमध्ये, गावांमध्ये ही व्याख्यानं होऊ शकलेली आहेत. जो एक विचार कुठेतरी माझ्या मनात आला होता की अरे महाराज, मला कसे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवता येते, तर आज कुठेतरी ते मला असं वाटतंय की त्याच्या वाटचालीला सुरुवात झाली.